नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पते नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। आजच्या चिंतनाला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा साठविला हरी जिही हृदय मंदिरी। साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्याची सरली येर झार, झाला सफळ व्यापार, झाला सुफळ व्यापार। हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्याची सरली येर झार, झाला सुफळ व्यापार, झाला सफळ व्यापार। तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, त्याची सरली येर धार, झाला सफळ व्यापार, झाला सुफळ व्यापार। संत श्रेष्ठ तुकोबारायांचा हा पारमार्थिक परिपूर्णतेचा अभंग आहे। साधकाला परिपूर्ण अवस्थेत कुठपर्यंत पोचावं लागतं, ती परिपूर्ती त्याची नेमकी सुरुवात कुठे आहे, त्याची लाईन कुठली आहे, आणि त्या परिपूर्तीला साधकाने जात असताना कुठपर्यंत पोचल्यानंतर तो साधक परिपूर्ण झाला, हे तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात। एक मोठी गंमतशीर गोष्ट आहे। जीवन एक यज्ञ आहे, आणि यज्ञ म्हटला तर त्याच्यामध्ये अनेक देवतांची स्थापना आहे, सर्वतोभद्र मंडळ म्हणजे मुख्यपीठाची स्थापना आहे, बाकी खूप काही गोष्टी स्थापना आहेत। या सगळ्यामध्ये यजमानाने कायम पूर्व दिशेला तोंड करून बसणं अपेक्षित आहे। काही देवता पाठीशी येतात, काही देवता पुढे येतात, पण या सगळ्या देवतांचं पूजन करणारा 3, 5, 7, 11, 21, 101 किंवा वर्षभर चालणारा यज्ञ परिपूर्ण करणारा तो यज्ञाची पूर्ती कधी होते माहिती आहे का? तर यज्ञाची पूर्ती शेवटी पूर्णाहुतीने होते। पूर्णाहुतीशिवाय कुठला यज्ञ पूर्ण होत नाही। माऊली तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये जीवनाची पूर्णाहुती सांगतात। ही पूर्णाहुती झाल्याशिवाय जीवन यज्ञ परिपूर्ण होऊ शकत नाही, याची कृपया सर्वांनी व्यवस्थित नोंद घ्या। महाराज काय म्हणतात? साठविला हरी जी हृदय मंदिरी। ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरी साठवलेला आहे, त्याची सरली येर झार, झाला सफल व्यापार, त्याचे जन्म मृत्यू येणे जाणे सगळं संपलं, त्याचा भक्तीचा व्यापारही सफळ झाला। हरी प्रत्यक्ष सापडल्यानंतर, हरी प्रत्यक्ष हाती सापडल्यानंतर मग त्याला भय आणि चिंता कसली उरणार? त्याचं जन्ममृत्यूचं येणं जाणं संपलं, त्याचा भक्तीचा व्यवहार सुफल झाला, सफळ झाला। हा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे। इकडे तिकडे फिरण्याचं किंवा वेगवेगळी तर्क चिंतन करण्याचं काहीच कारण नाही। तर सरळ सरळ तुकोबारायांनी हे सांगितलं। पण हा अभंग पूर्णाहुतीचा कसा आहे, त्याच्याकडे आपलं चित्त आकृष्ट करायचं आहे। महाराज म्हणतात की साठविला हरी। साठवला म्हणजे काय केलं हो? त्यांनी भगवंताला साठवलं म्हणजे काय केलं हो? गंमत अशी आहे की भगवंताला हृदय मंदिरामध्ये साठवला। मग हृदय मंदिरामध्ये साठवला, हृदयाला मंदिर म्हटलेलं आहे। हृदयात साठवला म्हणजे काय केलं? मंदिरामध्ये आपल्या हृदयामध्ये काय केलं? तुकोबारायांचं याला प्रमाण अभंग आहे, त्या स्थानाला मंदिर असं म्हणतात। आणि त्या प्रमाण अभंगामध्ये तुकोबाराय असं म्हणतात, संसारामध्ये देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी। जिथे घर आहे, देव घ्या, मी तुमच्याकडे डोक्या पाठीवर जिथे मंदिर आहे, भांडी घेऊन येते ना, कायम तसं मी भांड्यात म्हणजे माझ्या डोक्यावरच्या पाठीवर देव घेऊन आलेलो आहे। आपल्या हृदयामध्ये कोणतरी घ्या देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी। आणि ते ज्याकडे राहून त्याचा देव घेता का हो? प्रत्येक जण म्हणतो देव न लगे साठविण्याचे हृदय जागे। तर ते म्हणतात की देव नको, कारण देव जिथं साठवायचा ती जागा हृदय म्हणजे आधीच भरलेली आहे, हृदय जागे। मग ती जागा कशाने भरली आहे? तर ती जागा आधी विकारांनी भरलेली आहे, काम क्रोधांनी भरलेली आहे, उणदुण्यानी भरलेली आहे, वेगवेगळ्या विकल्पांनी भरलेली आहे, संकल्पांनी भरलेली आहे, चित्तामधल्या चढ उतारांनी भरलेली ती जागा आहे।
आणि त्यावेळेला तुकोबारा पुढे म्हणतात, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. मी देव तुम्हाला फुकट द्यायला आलोय, तुम्ही फुकट घ्या. एकही रुका, जे पूर्वीच्या काही तांबडा पैसा पेक्षा कमी नाणं होतं रुक्याचं नाणं, तेवढं सुद्धा मी मागत नाहीये. पण तरी म्हणतात की देव न लगे, देव न लगे, साठविण्याचे रुदले जागे. तिथं साठवायचं आहे, तिथे जागा रुजली. पण तुकोबाराय म्हणतात की पारमार्थिक माणसाचा परमार्थामध्ये ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचा निवास होतो, त्यावेळेला त्याच्या सर्व गोष्टी उठल्यापासून निजेपर्यंत आणि झोपेमध्ये सुद्धा चिंतनात, व्यवहारात, जागृत स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद मनी साठवे. ही अवस्था प्राप्त करणे म्हणजे भगवंताला साठवणे अवस्था आहे. साठवणे आपल्या हृदयामध्ये त्याला कायमचं ठेवून घेणे. जसं रामचरित मानसामध्ये एक प्रसंग येतो की त्याच्यामध्ये त्या प्रसंगामध्ये त्यांनी त्या ऋषींनी अरण्यकांडामध्ये सांगितलं रामरायाला की तू माझ्या हृदयामध्ये नित्य निवास कर. आणि राहत असताना ते सुतेक्ष नावाचे मुनी होते. ते म्हटले हातामध्ये धनुष्य बाण घेऊनच बस, म्हणजे दुसरी कुठलीच गोष्ट येणार नाही आणि ती माझ्या हृदयामध्ये प्रवेश करू शकणार नाही. तर अशी गोष्ट झाली पाहिजे की तो भगवंत इतका साठवायचा हृदयामध्ये की त्याच्याशिवाय आम्हाला काहीही आठवताच कामा नाहीये. तर त्याला साठवणं म्हणायचं की न लगे रुका मोल काही असं नाहीच, किंवा साठवण्याचे रुदले जागे असंही नाही. त्या भगवंताला हृदयात साठवायचं, सतत त्याच्याशिवाय दुसरं चिंतनच मनामध्ये येता कामा नये. काही जरी झालं तरी भगवंताचं. ज्याप्रमाणे आईला प्रत्येक क्षणी बाळ आठवतं, बसावं 2 मिनटं, नाही बाळ झोपलं होतं, मी थोडे 2 मिनटं आले, आता उठला असेल, त्याला जेवायची वेळ झाली, त्याला भुकेची वेळ झाली, त्याला दूध पाजायची वेळ झाली. तसं भगवंताला सतत 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 आठवणारे म्हणजे हृदयात साठवणे. नारद तुकोबाराय म्हणतात की साठविला हरी, ज्याने अशा प्रकाराने भगवंताला जीही ह्या प्रकाराने आपल्या हृदय मंदिरामध्ये हृदय मंदिरी साठवलेलं आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की भगवंतांच्या वाचून श्वासही घेता येत नाही. ही अवस्था जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत भगवंत साठवला असं होत नाही. ध्रुवाची अवस्था झाली होती की अंतरंगातला ध्रुवाच्या अंतरंगातले भगवंतांनी दूर केल्याबरोबर ध्रुव तळमळ करायला लागला होता. तडापत हो जैसे जल बिन मीन. तर ती अशा रीतीने भगवंत हृदयात साठवला पाहिजे. असे जे पण हृदयात साठवतात तुकोबाराय त्याचं फळ सांगतात, त्यांची सरली येरझार. इथं तुकोबाराय त्याला आरोजाहो करतात त्या व्यक्तीला, आणि ते संतपदाला पोहोचलेत, त्यांची सरली येरझार. आणि ते म्हणतात की त्यांचे जन्म मृत्यू येणं जाणं हे संपलं. आता काहीचे येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आता काही सांगायचं नाही, काहीच नाही. त्याचा जन्मही आणि मृत्यूही हे दोन्हीही त्याच्या गती थांबल्या आणि त्याच्या भक्तीचा व्यापार किंवा भक्तीचा व्यवहार सफल झाला. आता भक्तीचा व्यवहार म्हणजे काय आहे? तर तुकोबारायचं ते प्रमाण अभंग आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, घेई माझे वाचे गोड नाम विचोबाचे. तुम्ही पहारे डोळा, तुम्ही भगवंताला तुम्ही भगवंता डोळ्यानं तुम्ही डोळा पहा, घ्या रे सुख, पहा भगवंत माझ्या हरीचे मुख. हे असं सगळं इंद्रियांचे जे व्यापार वेगवेगळे होतात, त्या सगळ्या व्यापार करणाऱ्या इंद्रियांना हात वेगळं काम करतं, डोळे वेगळे करतात, कान वेगळे करतात, तोंड वेगळं करतं, जीभ वेगळी करते, नाक वेगळं करतं, त्याच्यानंतर शरीर वेगवेगळी कामं करतात. हे सगळे व्यवहार आहेत. एका ठिकाणी तुकोबारायांनी या व्यवहाराचं वर्णन करत असताना गोपिकांचं वर्णन केलं. त्या म्हणतात की ज्या गोपिका ज्या होत्या ना, त्या चाले मोकळ्या पदरी, डोक्याचा पदर खाली गेला होता त्यांचा, परंतु त्यावेळेला त्या गोपिकांची अवस्था अशी झाली होती की त्या गोपिका सगळ्या व्यवहारातून मुक्त झाल्या होत्या. त्यांना डोळ्यापुढे, कानापुढे, दृष्टीपुढे, सगळ्यापुढे फक्त भगवंत दिसत होता. तर असा व्यापार सफळ झाला पाहिजे की जो दश ज्ञानेंद्रिय, दश कर्मेंद्रिय यांनी युक्त असलेला देह जो आहे, हे 10 ज्ञानेंद्रिय आणि 10 कर्मेंद्रिय म्हणजे 20 झाले. या 20 जणांचं 20 व्यापार असतात आणि ते 20 व्यापारामध्ये प्रत्येक जण नफा कमवायला बघतं. डोळ्यांना काहीतरी बघावंसं वाटतं, कानांना काहीतरी आपली स्तुती ऐकावीशी वाटते, तोंडाला काही नको ते बोलावंसं वाटतं, कानाला आपली स्तुती ऐकावीशी वाटते. या सगळ्या जे वेगवेगळे व्यापार आहेत ना, हे व्यापार हरिनामामध्ये चित्त रंगल्या कारणामुळे
आपोआप ते व्यापार हे भगवतमय झाले आणि त्यामुळे त्याचा सुफल किंवा सफल व्यापार झाला. हा व्यापार कोणता आहे? ते इंद्रियांचा व्यापार. आणि त्यावेळेला तुकोबारायांनी त्या गवळणीमध्ये सांगितले, तुका म्हणे असो भलतीये व्यापारी लक्ष सर्वेश्वरी चुको नेदी चाले मोकळ्या पदरी. तुकोबाराय त्याला फार छान प्रमाणे तुका म्हणे असो भलतीये व्यापारी लक्ष सर्वेश्वरी चुको नेदी. एका भगवंता वाचून ते लक्ष इतरत्र कुठेही जाऊ देत नाहीत. असं ज्यांनी केलं ते म्हणू शकतात की त्याची सरली येरझार झाला सुफल सफळ व्यापार. अशा तऱ्हेने जर आपल्याला भगवंतांचा जर आपल्या सगळे इंद्रिय व्यापाराचं काय होतं तर हरी आला हाता करत यावळे तैसा हरी. हरी आला हाता आणि हरी एकदा का हातामध्ये आल्यानंतर मग काहीची भय चिंता. आम्हाला भय किंवा चिंता का पडते हो? मृत्यूचं भय आहे, लोक काय म्हणतील त्याचं भय, लोकक्षयाचं भय आहे, लोक काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ते भय आहे. आम्हाला संसार पुढं कसं होईल त्याचं भय, उद्याचं भय आहे. ज्याच्या हातामध्ये हरी आलेलं आहे त्याला भय कोणतं आलं? त्याची सरली भय चिंता आणि त्यामुळे त्याला मग कैची भय चिंता, त्याला भय आणि चिंता ही उरत नाही. उद्याची काळजीच राहत नाही, काही काळजी राहत नाही. वारीमध्ये एक अद्भुत दर्शन एकदा घडलं होतं. एक अत्यंत वृद्ध म्हणजे अक्षरशः 80 पार केलेलं दाम्पत्य, बायकोच्या डोक्यावरती तुळशी आणि हातामध्ये काठी, नवऱ्याच्या हातामध्ये काठी आणि हळूहळू हळू चालत 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 त्यांनी ते व्यापार म्हणजे ते वारी करत होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढे नवरा गेला की थांबायचा, आली का गं बागलं, आली म्हणायचे. मी दोघे थांबायचे यायचे. दोघांनी खूप भूक लागली, एका हॉटेलपाशी थांबले. तर त्यांना त्या हॉटेलवाल्यांनी बघितलं आणि तो म्हटला की संपलं, सगळं संपलं. पण बाबा 2 मिनिटं सावलीला बसलो रे आम्ही. तर एक जण टेबलवर बसला होता, तो म्हटला की बाबा काही खायचं आहे तुम्हाला? तर बाईनी नुसती मान हलवली. तिने सांगितलं यांना ऑर्डर सांगितली, काय पाहिजे ते द्या. त्या दोघांना खायला दिलं. त्या दोघांनी अत्यंत प्रेमाने खाल्लं. खाल्ल्यानंतर त्याने आशीर्वाद दिले, हॉटेलवाल्याला दिले, वेटरला दिले, त्या पैसे देणाऱ्या माणसाला दिले. आणि त्याच्यानंतर ते म्हटले की पैसे नको, मी देणार आहे. पण बाबा तुम्ही हे तुमच्याकडे 100 रुपये ठेवा संध्याकाळी खायला. ते म्हणे मग आमच्या विठ्ठलावरती एवढा भरोसा आहे की 12 वाजताचं जेवण त्या विठ्ठलाने आम्हाला दिलं आहे, तर संध्याकाळचं जेवण पण विठ्ठलच देणार. तो तुझ्या रूपामध्ये आता आला होता, संध्याकाळी दुसऱ्याच्या रूपामध्ये येईल. तर ही भयचिंता संपतेच. संध्याकाळचं काय, कधी पक्षी साठवतात? काही पक्षी संध्याकाळची काळजी करतात? फक्त संध्याकाळची काळजी मनुष्य करतो. 84 लक्ष योनीतल्या जीवनामध्ये फक्त पैसा कमवण्याची काळजी माणसाला आहे. बाकी 83,99,999 प्राणीमात्रांमध्ये कमवणे, साठवणे करणे ही कुठलीही चिंताच नाही. पण माणसाला ही चिंता आहे. पण माणसाने हृदयाचा हरी साठवला, हरी जर त्याच्या हातामध्ये आला तर मग काहीची भय चिंता. यासाठी पुन्हा एकदा साठविला हरी. आता हे जीवनातली परिपूर्ती झाली. आता पूर्णाहुतीची ओळ सांगतो तुम्हाला. पूर्णाहुतीमध्ये मंत्र हळूहळू चढत जातात, वरपर्यंत जातात. आणि पूर्णाहुतीमध्ये काय करतात, हे सर्व शाकल्य जे काय आहे आहुती द्यायचं ते सगळं गोळा केलं जातं. आणि ते सगळं त्याच्याबरोबर एक नारळ, त्याला वस्त्र, त्याला दोरा, फळ सगळं घेऊन आणि तुपाची धार घेऊन ते यज्ञात टाकायचे. तर ब्राह्मण पण उंच आवाजामध्ये मंत्र म्हणतात. तुकोबारायांनी या अभंगाचा कळस किंवा मर्म हे शेवटच्या चरणात सांगितले. हा पूर्णाहुतीचा भाग आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. ही पूर्णाहुती आहे. आणि अशा रीतीने ज्याला भगवंत हातामध्ये येतो त्यावेळेला काय होतं तर भक्तांचे सर्वचे सर्व कर्म जे आहेत ते एकत्र हातामध्ये घेऊन त्या यज्ञकुंडामध्ये म्हणजे जीवन यज्ञातल्या कुंडात पेटलेल्या धडाड अग्नीमध्ये टाकले जातात. आणि वरती भगवंताच्या प्रेमरूपी तुपाची धार धरली जाते, सगळं जळून जातं. तुकोबाराय महाराज म्हणतात की जन्माला येण्याचं कारण आहे कर्म. जन्म घेणे लागे वासने संगीती वासना. जन्म घ्यावा लागतो ते आपलं संचित प्रारब्ध क्रियमाण हे कर्म सगळे आणि नशीब हे सगळं जे आहे हे सगळ्याच्या सगळं भगवंत ते हरी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतो आणि ते सगळं जाळून टाकतो. त्याच्यामध्ये गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये असा एक श्लोक आहे की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. तू सर्व मला अर्पण कर, तुझं सगळं पापा सगळं मी सगळं संपवून टाकीन. त्याला
ज्ञानेश्वर महाराजांनी फार छान वर्णन केलं. सुवर्णमणी ये सोनिया, ये जय कल्लोळू येसे पाणिया, त्याचे धनंजय शरण येई मज. तसं ज्यांनी भगवंताला धारण केलेलं आहे, हृदयात साठवलेलं आहे, ज्याच्या हातामध्ये हारी आलेला आहे, ज्याची जन्ममृत्यूची येरझार संपलेली आहे, ज्याच्या आयुष्यातले सगळ्या प्रकारचे इंद्रियांचे व्यापारही परिपूर्ण झालेले आहेत, त्याच्या बाबतीत काय होतं की तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी, भक्तांच्या सर्व प्रकारच्या कर्मांचा नाश हा हरी करून टाकतो आणि त्याच्यानंतर काहीही शेष शिल्लक उरू देत नाही की जेणेकरून त्या भक्ताला पुन्हा एकदा जन्माला यावं लागेल. ही पूर्णाहुती आहे. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. सुपामध्ये काहीही शिल्लक राहत नाही, पात्रात काहीही शिल्लक राहत नाही, ताम्हणात काहीही शिल्लक राहत नाही. सगळं साकल्य, सगळं तूप, सगळा तो नारळ, सगळी फळं, सगळं त्या यज्ञकुंडामध्ये अर्पण केलं जातं. शिवाय ब्राह्मणे आशीर्वाद देतात. श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम विदा शुभवन मयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः हरिभक्ती रस्तू, हरिभक्ती प्राप्त रस्तू म्हणून आशीर्वाद देतात. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण होऊन जातात. तुकोबारा यांचा हा परिपूर्णतेचा अभंग आहे. भक्ताची किती भक्ती करावी, किती करावी, तर एकदा का हृदयामध्ये हरी साठला की त्याची भक्तीला खरी सुरुवात झाली. आपल्याला सध्या गरम होतंय, आपण काय करतो, कूलर लावतो. कूलर, तर कूलरमध्ये रात्री आपलं रात्रभर कूलर पुरावण्याचा आपण काळजी घेतो आणि 2 बादल्या पाणी टाकून त्या कूलरची एका बटणापर्यंत विशिष्ट लाईनपर्यंत पाणी आलं की आता काळजी नाही, आता अख्खी रात्र आनंदात सुखात झोप होणार आहे. मग रात्रभर झोपेसाठी जर 2 बादल्या पाणी पूर्ण करावं लागतं, तर आयुष्यभराच्या सुखासाठी नाम किती घ्यावं लागेल, हृदयामध्ये भगवंताला किती साठवावं लागेल. तीच गोष्ट महाराज सांगतात की साठविला हरी जीही हृदय मंदिरी, त्याची सरली येर झाला सफल व्यापार, हरी आला हाता मग कैची भयचिंता. तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. ज्याने आपल्या हृदय मंदिरामध्ये हरी साठवला आहे, त्याचे जन्ममृत्यूचे येणे जाणे संपलेले आहे, त्याचा भक्तीचा व्यवहार सफल झाला. हरी प्रत्यक्ष हाती सापडल्यानंतर मग भय आणि चिंता ती कसली राहते. तुकोबाराम महाराज म्हणतात की भक्तांच्या कर्माचा नाश करून हरी शेष काहीही उरू देत नाही. शेवटी त्यालाच हाताला धरून शांती दया पावणा हरी करी, त्याला हाताला धरून वैकुंठामध्ये घेऊन जाऊन, त्याने वैकुंठ भुवने घर केले, त्याला हाताला धरून घेऊन जाऊन भगवंत आपल्या मांडीवरती त्याला बसून घेतो. हे माझं लेकरू आहे, कारण यांनी मला जिंकलं. असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. या अभंगावरती अजून खूप बोलता येईल, पण आपण अत्यंत थोडक्यात आणि केवळ 4-5 उदाहरणाच्या माध्यमातून या अभंगाला पाहण्याचा प्रयत्न केला. हा अभंग परमार्थाची परिपूर्ती आहे आणि परिपूर्ती असल्या कारणामुळे आपल्याला त्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातून सदैव चिंतन केलं पाहिजे. भगवंताला हृदयावर साठवता आलंच पाहिजे. आणि जोपर्यंत, आणि साठतं का, एकदम साठतं का हो. एखादी सांगितलं की तुमच्याकडे 1 लाख रुपये साठायचे असेल तर 99,999 जरी झाले तरी 1 लाख होत नाही, शेवट रुपया यावा लागतो ना. तसं हळूहळू तुम्ही नाम घ्या, हळूहळू घेता 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 एक दिवस ते परिपूर्ण साठतं. एकेका नामातून पूर्ती होते. तुम्ही एकेका छोट्या 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 गोष्टीतून भगवंताला साठवायला शिका. छोट्या 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 गोष्टीतून सगळ्या इंद्रियांना भगवंताकडे पाहायला शिकवा. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला भागवतामध्ये 10वा अध्याय, दशमस्कंदाचा 10व्या अध्यायामध्ये त्या 2 यमलार्जुन वृक्षातून 2 मणिग्रीव नलकुबर बाहेर पडतात. केशवदत्त महाराजांना नमपरम कल्याण का श्लोक आवडायचा, त्याचं अजून एक हे कारण आहे की त्या श्लोकाच्या उपरांत हे मणिग्रीव आणि नलकुबर एकच प्रार्थना भगवंताला करतात. गुरुजी तुमचं पाठ आहे का, म्हणता का तुम्ही. ते म्हणतात काय, तर वाणी गुणानुकथने श्रवणौ कथायाम. आणि तेवढ्या एका श्लोकामध्ये ते भगवंताला माझी वाणी निरंतर मंगलमय तुझ्या गुणांचं नामसंकीर्तन करू देत, माझे कान तुमचे भागवत कथा ऐकू देत, माझे हात प्रत्यक्ष तुमची सेवा करू देत, माझ्या नाकाला तुमच्या चरणावरती वाहिलेल्या तुळशीचा सुगंध येऊ देत, आणि माझे पाय तुमच्या मंदिराकडे चालत जाऊ देत. याला म्हणतात झाला सफल व्यापार, सफळ व्यापार. भागवताचा दशमस्कंद अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 38.
तर ह्याच्यामध्ये फार सुंदर 38-39 सुंदररित्या भगवंताचं हे वर्णन करून सांगितले. हेच सगळं वर्णन तुकोबाराय आयुष्याची पूर्णाहुती कशामध्ये सांगतात की अशा तऱ्हेने जो भगवंताला हृदयात साठवतो, त्याच्या हरी प्रत्यक्ष हातामध्ये येतो, त्याची येरझार वाचते, जन्ममृत्यूपासून तो बाजूला होतो, त्याला कुठलीही भयचिंता राहत नाही. आणि इतकंच काय तर त्याचे कोणतेही कर्मशेष न राहिल्या कारणामुळे भगवंत सर्व कर्मांचा समुच्चय संपवून टाकतो. त्यामुळे त्या माणसाला पुन्हा भोगायचं काही राहत नाही. त्यामुळे त्याला जन्माला यावं लागत नाही, मरावंही लागत नाही. त्याला भगवंताच्या मांडीवरती बसायला मिळतं आणि भगवंतांच्या हाताने भगवंतांच्याकडून आपल्याला गोंजारून घ्यायला मिळतं. त्यामुळे अवस्था अशी होते. तुकोबाराय त्या अवस्थेचं गुणवर्णन आम्हाला करून सांगतात की तुका म्हणे हरी काही उरोनेदी पुरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली सद्गुरुनाथ भगवान की जय. आपल्याला इथपर्यंत तयारी करायची. बरं, ह्या तयारीला लागायचे. मी जे तुम्हाला अभंग सांगतोय, तुम्ही वरच्या अभंगांचं चिंतन करू नका. खरंच खोलात उतरा. तुम्ही इतक्याला भागवत ऐकलेत, तुम्ही इतक्या वेळेला प्रवचन ऐकली आहेत, आता 8-10 दिवसाच्या वेगवेगळ्या अभंगांच्या मालिका तुम्ही ऐकलेल्या आहेत. तो विचार काय करायचा. आणि दुसरी गोष्ट, माझं मत म्हणून कुठल्याही प्रकारच्या मी तुम्हाला म्हणतोय, हे माझं मत आहे असं आपलं मत मांडायचंच नाही. माझं मत नाही, मला असा अर्थ वाटला, हे इथपर्यंत ठीक आहे. पण परमार्थामध्ये मत देणे हा मार्गच नाही. मत घेणे हाही मार्ग नाही. तर याच्यामध्ये आपण एकरूपाने भगवंतांशी एकरूप होणं हाच महत्त्वपूर्ण विषय आहे. विचार करा, प्रत्येकाने जे जे काही सांगितलेलं आहे ते कुठपर्यंत आताच्या विवेचनाला आपण जाऊन बसतो, याचं चिंतन करा. तुम्ही कमी नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या विचारांची दिशा आज खूप छान चाललेली आहे आणि तुम्ही हळूहळू मी म्हणतो त्या लाईनीवरती येत आहेत. मग तुम्ही या पट्टीवरती या आणि ह्या स्वरूपाचं चिंतन करा. तुम्ही भागवत ऐका, तुम्ही रामायण ऐका, तुम्ही रामदास स्वामींचे मनाचे श्लोक चिंतन करा, तुम्ही वेगळं चिंतन करा. मी तुम्हाला तेवढ्यासाठीच वेळ सांगितला की एवढा वेळ तुम्ही घ्या. पण एवढा वेळ घेऊन आपण सगळ्यांनी मिळून असं करायचं की त्या अभंगाच्या माध्यमातून संत माझ्या हातात काय देत आहेत आणि ते एक एक कण तो माझ्या हृदयात साठवायचा आहे. आणि त्या योगाने हरी आला हाता हा आनंद घ्यायचा आहे. बरं, कोणाला बोलून उद्देशून बोलणं नाही, कोणाला दोष देणं नाही, किंवा पुन्हा दोष पाळू नाही, असं कालच्या अभंगाला आपण बघितलंय. आणि आता पण दोष काढायचे का, तर दोष नाहीच. तर दोषही नको, गुणही नको, पण आपल्याला पाहिजे तर त्याच्या पलीकडचा भगवंत हा पूर्णाहुतीचा आनंद आहे. बरं, अत्यंत प्रेमाने मी आपल्या सर्वांना सांगितला आणि तो सद्गुरूंच्या चरणी मी अर्पण करतो. जय श्रीकृष्ण.